नमस्कार. लीनाच्या स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि अशा आनंदमय वातावरणात काहीतरी गरम गरम झणझणीत खावंसं वाटतंच ना. चला तर मग आज आपण सगळ्यांच्या आवडता असणारा बटाटा वडा आणि झणझणीत तर्रीबाज कट बनवूयात. काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे रेसिपी थोडी मोठी झालेली आहे, तरी व्हिडिओ संपूर्ण पहा. पहिल्यांदा आपण कट बनवून घेणार असल्यामुळे पॅनमध्ये पाऊण वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात. गॅसच्या मध्यम आचेवर सुक्या खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. सुरुवातीलाच मसाला चांगला भाजला आणि कमी पाण्यामध्ये बारीक केला की तो पटकन भाजतो. 5-7 मिनिटांनंतर खोबऱ्याचे काप आपले छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेले आहेत. बाजूला एका ताटामध्ये काढूयात. त्याच पॅनमध्ये अर्धा पळी तेल घालूया. तेल गरम झालं की 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा आपला छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. यातच आपण 3 मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत. टोमॅटो घालूयात. सुरुवातीलाच कांदा भाजायच्या अगोदर टोमॅटो घातला तर टोमॅटो मऊ होईल, पण त्याच्या ओलसरपणामुळे कांदा लवकर आपला भाजला जाणार नाही, म्हणून कांदा चांगला भाजल्यानंतरच टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपण मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो भाजत असतानाच याच्यामध्ये आपण 2 बेडगी मिरची घालूयात, म्हणजे कट आपला तिखट होणार नाही पण रंग सुरेख येईल. टोमॅटो आपला मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे. आता गॅस बंद करून पूर्ण थंड करून घेऊयात. कांदा टोमॅटोचं मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्यातच 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालूयात. 9-10 लसणाच्या पाकळ्या घालूयात. थोडीशी कोथिंबीर घालूया. सुरुवातीला मी थोडं वाटून घेते आणि नंतर मग कांदा टोमॅटोचं भाजलेलं मिश्रण घालून कमी पाण्याचा वापर करून मऊसूत पेस्ट बनवून घेते. पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता आपण कट करायला घेऊयात. पॅनमध्ये 2 मोठी पळी तेल घालूयात. कटासाठी तेल जरा जास्तच घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी घालूयात. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचापेक्षा कमी जिरे घालूयात. जिरे चांगले उमलले की पाव चमचापेक्षा कमी हिंग घालूयात. आता आपण वाटलेला मसाला घालूयात. गॅसच्या मध्यम आचेवर मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊयात. गॅसच्या मध्यम आचेवर मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजून झालेला आहे. मसाला भाजण्यासाठी मला 12 ते 15 मिनिटे लागलेली आहेत. तसेच आपला मसाला भाजलेल्याचा वासही छान सुटला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूयात. कट तुम्हाला किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे कांदा लसूण मसाल्याचे प्रमाण वाढू शकता. 15 ते 20 सेकंद आपण परतून घेऊयात. मसाला आपला छान खमंग वास येईपर्यंत भाजून झाला आहे. कटवड्यासाठी असणारा कट हा फार तिखट दिसत असला तरी तो जास्त तिखट नसतो. इथे मी आता 1 तांब्या भरून पाणी उकळून घेतलेलं आहे. उकळलेले पाणी ओतूया. उकळलेलं पाणी घातल्यामुळे कटाला चव आणि रंग दोन्ही छान येईल. मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 1 टीस्पून गरम मसाला घालूया. आणखीन याच्यामध्ये मी अर्धा ग्लास उकळलेले पाणी ओतत आहे. परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात. गॅसच्याच कमी करून याला खळखळून उकळी आणूयात. कट उकळत आहे तोपर्यंत आपण बटाटे वडा बनवायला घेऊयात. बटाटे वडा बनवण्यासाठी इथे मी 7 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून असे हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत. वडे बनवण्यासाठी बटाटे जास्त मऊ गिरगिरीत शिजवायचे नाही आहेत. जास्त गिरगिरीत बटाटे शिजवले तर त्याला पिठाचे कोटिंग नीट बसणार नाही. आता याला आपण तडका देणार असल्यामुळे एका भांड्यामध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगले गरम झाल्यावर पाव चमचापेक्षा कमी मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचापेक्षा कमी जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. ताजी कढीपत्त्याची पाने, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आले मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेली आहे. तयार केलेली पेस्ट घालूया. वडा किती तुम्हाला झणझणीत हवा आहे त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण वाढू शकता. आता आपण हे गॅसची आच कमी करून 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. 1 टीस्पून हळद घालून कच्ची चव जाईपर्यंत भाजून घेऊयात. भाजून झाल्यानंतर तयार केलेली ही फोडणी आपण स्मॅश केलेल्या बटाट्यावर घालणार आहोत.
फोडणी घातल्यानंतर वडा आपला आणखीन खमंग व्हावा म्हणून पाव टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मीठ आपण पिठामध्ये कटामध्ये घालणार असल्यामुळे मीठ बेताचेच घालायचं आहे. फोडणी आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता याचे मध्यम आकाराचे असे गोल गोल वडे करून घेऊयात आणि हलकेसे चपटे करून घेऊयात. याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. सगळ्या मिश्रणाचे वडे आपले तयार करून झालेले आहेत. आता आपण वड्यासाठी पीठ भिजवून घेऊयात. एका भांड्यामध्ये 1.5 वाटी चाळून घेतलेलं बेसन पीठ, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी सोयाबीनचे पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे वडा कुरकुरी होतोच, पण सोयाबीनचे पीठ घातल्यामुळे वड्याचे बाहेरच्या कवरला चव आणि रंग दोन्ही छान येतं. म्हणून सोयाबीनचं पीठ असलं तर अवश्य घाला. थोडंसं मीठ घालूया. भाजीमध्ये आपण मीठ घातलेलं आहे. पाव चमचा लाल तिखट घालून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ सरसरीत भिजवून घेऊयात. पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. पीठ आपल्याला फार पातळ नको आहे. पीठ पातळ झालं तर वड्याला कोटिंग नीट बसणार नाही. पीठ भिजवून झाल्यानंतर पाव टीस्पून खायचा सोडा घालूया. सोडा घातल्यामुळे आपल्या वड्याला जे कोटिंग आहे त्याला जाळी छान येईल. खायचा सोडा अगदी वडे तळणार आहोत तेव्हाच घालायचा आहे. खायचा सोडा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण वडा पिठामध्ये सर्व बाजूने कोट करून घेऊयात. पिठामधून अलगद उचलून तेलामध्ये सोडूयात. गॅसच्या मोठ्या आचेवर अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. वडा तेलामध्ये अलगद टाकूयात. तेलाच्या प्रमाणात वडे तळण्यासाठी घालायचं आहे. एकदम जास्त वडे तळण्यासाठी घातले तर ते फुटू शकतात. गॅसच्या मध्यम आचेवर वडे आपण तळून घेऊयात. वडे तेलामध्ये 1 ते 2 मिनिटे सेट झाले की मग आपण झाऱ्याच्या मदतीने वरून तेल सोडूयात. आता झाऱ्याच्या मदतीने अलटून पलटून दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. दहा 12 मिनिटे झालेली आहेत. वडे आपले सर्व बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत. आता हे वडे चाळणीमध्ये काढूयात म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये नितळेल. तुम्ही पाहू शकता वड्यांना आपल्या किती सुंदर रंग आलेला आहे. याच पद्धतीने बाकीचे वडेही तळून घ्यायचे आहेत. आता आपला बाजूला कटही छान उकळलेला आहे. आपले वडेही तयार झालेले आहेत आणि आपला कटही तयार झाला आहे. आता आपण प्लेट तयार करूयात. इथे मी बटाटे वड्यासोबत खातो तो पाव घेतलेला आहे. ब्रेडचे स्लाइसही घेतलेले आहेत. कटासोबत ते भारी लागतात. बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड, झणझणीत कट प्लेटमध्ये काढूया. त्याच्यावर तयार केलेला बटाटा वडा. वड्यावर आपण आणखीन थोडासा कट घालूयात. बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आपला गरम गरम तर्रीदार कटवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. यंदा पावसाळ्यात असा कटवडा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.